मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पेपर कटिंग वापरून ब्लाउज कटिंग करणार आहे। आपल्याकडे एकाच साईजचा पेपर कटिंग असेल तर त्यापेक्षा मोठी साईज किंवा छोट्या साईजचा ब्लाउज कटिंग कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। हे आपला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा आणि हे माझ्याकडे 36 साईजचे पेपर कटिंग आहेत। यापासून आपण 38 साईजचा ब्लाउज कटिंग करणार आहे। तर सगळ्यात पहिला मी बाही कटिंग करणार आहे। तर मी पहिला कपड्याचा 4 फोल्ड घडी घालून घेतली आणि बाही रुंदी मी 9 इंच घेतली आहे किंवा 5.9 इंच। बाही उंची 10 आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते। 11 इंचाला 2 ठिकाणी मार्किंग केली आणि ही आपली उंचीची लाईन आखून घेतली। आता आपले पेपर कटिंग वापरायचं आहे। बंद भागाकडे बंद भाग परफेक्ट ठेवायचा आहे आणि असा मागील मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि पेपर ओपन करून पुढील मुंड्याचा शेप सुद्धा आपल्याला परफेक्ट शेपला शेप जोडायचा आहे आणि पुढील पण मुंडा शेप द्यायचा आहे। तर तुम्हाला मुंडा शेप देता येत नसेल तर नक्की पेपर कटिंग वापरा आणि त्याच्यामध्ये असे चेंजेस करायचे आहेत। तर आपण ब्लाउजचं माप घेताना मुंडा मार्किंग करतो, तर मुंडा आपला इथं मार्किंग करायचे। तर 8 इंच आपला मुंडा मार्किंग येते आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। आणि तुम्हाला मुंडा मोजायचा कसा हे माहीत नसेल तर मी या चॅनेलवर ब्लाउजची माप कशी घ्यायचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता। आणि जर मुंडा तुम्हाला घेता येत नसेल तर कमरेचा चौथा भाग, कमर आपली 32 आहे, 32चा चौथा भाग 8 येतो, तोच तुम्ही मुंड्याला मार्किंग करू शकता। आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे आणि मध्ये एक कट टाकून घेतला, बाही ओपन केली आणि नंतर पुढील मुंडा शेप कट केला आहे। तर आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे। तर आता चला आपण मागील भाग कटिंग करायला घेतोय। ही आपली कमर लाईन आहे। कमर लाईन आखल्यानंतर मागील उंची त्यात 1 इंच प्लस करायचंय। तर इथं मी 14.5 इंचाला एक मार्किंग करून घेतली। इथं तुम्हाला शोल्डर लाईन आखायची आणि नंतरच पेपर ठेवायचा आहे। तर बघा मी अजून एक ठिकाणी 14.5 इंचाला मार्किंग केली आणि शोल्डर लाईन आखून घेते। आता आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी ठेवायची आहे आणि 3 इंच शोल्डर पट्टी हे ब्लाउजच्या मापाप्रमाणे मी घेतलं आहे। आणि आता बरोबर शोल्डरला आणि बंद भागाकडे बंद भाग, सगळ्यात मोठी टीप आहे, तुम्ही पेपर कटिंग ठेवत असाल तर बंद भागाकडे बंद भाग परफेक्ट ठेवायचा आहे। आणि आता पेपर प्रमाणे आपली शोल्डर पट्टी आणि गळा रुंदी सेम आहे। तर आता आपण काही चेंजेस करणार नाही आहे, तसं घेणार आहे। या ठिकाणी तुमची शोल्डर पट्टी थोडी वाढू शकते किंवा कमी सुद्धा होऊ शकते। आपली कमर 32 आहे, 32चा चौथा 8 इंच येतो। तर मी 8 इंचाला एक मार्किंग केली आणि पुढे आपण त्यात 2.5 इंच प्लस करणार आहे। 1 इंच ट्रक्स साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, हे टोटल आपलं 10.5 इंच येते। हे 10.5 इंच तुम्ही छातीला मार्किंग करणार आहे। तर सगळ्यात सोपी पद्धत आहे, ह्या पद्धतीने आपण मार्किंग करणार आहे। छातीची मार्किंग वेगळी करायची गरज नाहीये आणि मुंडा शेप आहे असा पेपर प्रमाणे मार्किंग केला आहे मी। आता मी पेपर कटिंगचं आपलं काम संपलं आहे। पेपर कटिंग मी बाजूला घेते आणि आता इथं गळा तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता, गळा छोटा मोठा सुद्धा करू शकता। तर आपली कमरपट्टी 3 आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस करून 3.5 इंचाला एक मार्किंग केली। तर आपला हा बॉक्स बनला। या ठिकाणी मी शिलाई मार्जिनिंग पासून 7 इंचाला मार्किंग करते आणि असा गोल शेप एवढा बॉक्स मध्ये न देता बॉक्सच्या बाहेर घेतला आहे। हा ब्लाउज खूप छान नेक बनतो आणि फिटिंगला सुद्धा खूप छान गळा बसतो, ना गळा उचलत ना फाकत। तर मी हे ब्लाउज माप कसं घ्यायचं, त्यामध्ये हे ज्या मापाच्या ब्लाउजचा गळा डीप किती आहे कसं समजायसाठी हे माप कसं घ्यायचं त्यामध्ये मी समजून सांगितलं आहे। आता आपल्याला 8 इंच आपली कमरेचा चौथा भाग येतो, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग प्लस करायचं आणि अशी मुंडा गोलाई मोजायची मागील। तर मी पहिल्यांदा मोजली ती कमी पडले। जर गोलाई बरोबर येत नाही तर चेंजेस करून परत मोजायची आहे। तर हे बघा ह्या पद्धतीने मी चेंजेस करते। आता मी ब्ल्यू चॉकनं परत मुंडा शेप दिला आहे आणि आता ही मोजते। तर आपली 8 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग ही 9.5 बरोबर येते। तर ह्या पद्धतीने आपल्याला मुंडा गोलाईमध्ये चेंजेस करायचे आहेत। मुंडा गोलाई मोजायचे आणि त्याप्रमाणे शेप थोडाफार चेंज करायचा आहे। तर आपला आखल्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करून घेते। तर हे पद्धत तुम्हाला समजते का? समजत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्ही गळ्याचा शेप हवा तो देऊ शकता। आपल्या मागील भागाचं कटिंग कंप्लीट झालं आहे। आता आपण कटोरी कशी, साईड पीस आणि कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा पाहणार आहे। हा आपला साईड पीस आहे, याला सुद्धा सेम प्रोसिजर करायची आहे।
मी साईड पीस असा परफेक्ट ठेवला, पिना लावून घेतल्या आणि इथून पुढे आता बघून घ्या. तर सगळ्यात पहिला मी शोल्डर लाईन आखून घेते. शोल्डर लाईन आखल्यानंतर आपल्याला योग उंची घ्यायची आहे. तर 12.5 इंच मी जे ब्लाऊज कटिंग करते त्याची योग उंची आहे. तर इथं ही थोडी वाढली आहे, तर मी अशी योग लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर 2.5 इंच इथं पुढं गळा रुंदी सोडायचे आणि आपल्याला 10.5 इंचाला मार्किंग करायची आहे. म्हणजे पुढे सुद्धा आपला सेम माप येणार आहे. 10.5ला मार्किंग केली तर ही लाईन आखून घ्या. म्हणजे ही शिलाई मार्जिनिंगची पण लाईन आपली क्लिअर झाली, योग लाईन क्लिअर झाली, शोल्डर लाईन क्लिअर झाली. आता आपण शोल्डर पट्टी मागची किती घेतली? 3 इंचाची. तर पुढची सुद्धा तुम्हाला 3 इंचच घ्यायची आहे आणि मुंडाचा शेप द्यायचा आहे पेपर प्रमाणच. आणि ही मुंडा गोलाई मोजायची आहे आपल्याला. तर ही मुंडा गोलाई आता आपल्याला पुढील मुंडा गोलाई किती घ्यायची आहे? तर मागची आपण किती घेतली? 9.5. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. तर पुढील आपल्याला 10.5 इंच घ्यायचे. का 10.5 इंच घ्यायचे? कारण मागच्या मुंडा गोलाईमध्ये आपण मुंडा प्लस 1.5 इंच प्लस केला आहे आणि पुढच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करतोय. मागील शोल्डरमध्ये 1/2 इंच दाबायसाठी आणि पुढील शोल्डर पट्टीमध्ये 1/2 इंच दाबायसाठी. शोल्डरच्या खांद्यावर जे आपण शिलाई मार्जिनिंग दाबतो ते आपण पुढील भागामध्ये वाढवतो. त्यामुळे आपला ब्लाऊज शोल्डर पट्टी शोल्डरवरून हालत नाही, बरोबर त्याप्रमाणेच फिटिंग बसते. तुम्ही माझ्या चॅनलवर जावा, याच्यामध्ये बरेच मी कटोरी ब्लाऊज, प्रिन्स, 4 ट्रक्सचे पेपर कटिंग कसा करायचा याचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केले आहे. त्यामध्ये मी ह्या गोष्टी डिटेलमध्ये समजून सांगितल्या आहेत. आता मागील भाग आणि पुढील साईड पीस असा शिलाई मार्जिनिंगच्या साईडला असा परफेक्ट ठेवायचा आणि आपल्याला योग उंची काढायची आहे. तर हे बघा, या ठिकाणी मी 3 इंच योग उंची घेणार आहे आणि खाली 1/2 इंच कपडा मी क्रॉस कट करणार आहे मागील भागाचा. तर चला आता आपण योग पट्टी वाढवायची कशी ते बघूया. तर आहे ही पेपर कटिंगची योग पट्टी मी घेतली, परफेक्ट ठेवून दिली आणि ह्या ठिकाणी आपण शिलाई मार्जिनिंगच्या साईडला कटोरी 3 इंच वाढवणार आहे. तर मी वाढवायच्या आधी खाली एक आपली लाईन सरळ आखून घेतली. त्यानंतर आपली योग रुंदी 10 इंच येणार आहे आणि फक्त शिलाई मार्जिनिंगच्या साईडला आपल्याला 3 इंचाला मार्किंग वाढवायचे. पुढं बाकी योगपट्टी आहे तशीच आपण घेणार आहे, याच्यामध्ये काही चेंजेस नाही करणार आहे. हा बघा, हा शेप मी परफेक्ट घेतला आणि शिलाई मार्जिनिंगच्या साईडला 1/2 इंच आपली योगपट्टी वर वाढली आहे. आणि आपण योग रुंदी कशी घेतली ते बघा. आपली कमर 32चा 14 काय येतो? 8 इंच. त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग 9.5 आणि हुकाई पट्टीकड 1/2 इंच शिलाईसाठी. तर असं टोटल आपलं 10 इंच येते. तर आपण योग पट्टीची रुंदी 10 इंच घेतली आहे आणि उंची फक्त शिलाई मार्जिनिंगच्या साईडनं वाढवली आहे. आता आपण कटोरीमध्ये काय चेंजेस करायचे ते बघणार आहे. तर ही कपडा मी डबल करून घेतला आणि आपल्याला कटोरीची तिरकी ठेवायची. आता मी कपडा टिच करून दाखवला, पेपर आपल्याला असा तिरका ठेवायचा आहे. तर हा बघा, हा आता तुम्ही तिरका म्हणजे कसा विचाराल तर मी तुम्हाला दाखवते. आपल्या कधी कधी कपड्यावर बघा लाईनी दिसतात, उभी लाईन दिसते, त्या धाग्याच्या लाईनी दिसतात, कधी कधी आडव्या लाईनी दिसतात, पण तिरकी लाईन दिसत नाही. तर आता बघा, हा आपला आडवी झाली, ही उभी झाली, तर हा तिरका येतो, ह्याला तिरकं बोलतात. तर आपल्याला अशी तिरकी कटोरी ठेवायची, म्हणजे ती घातल्यानंतर बॉडीवर उभी बसते आणि कपडा ट्रिच होतो. आपली अप्पर चेस्ट 36 आहे आणि फुल चेस्ट 38 आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायसाठी 36चा 6वा भाग घ्यायचा आहे. साय 36. तर आपण 36 ही आपली कटोरी त्या 2 इंच ट्रक्ससाठी आणि 1 इंच शिलाईसाठी. तर 6, 7, 8, 9 इंच आपल्याला हे पूर्ण कटोरीची इथं रुंदी पाहिजे. तर आपली इथे 8.5 येते, तर आपल्याला 1/2 इंच दोन्ही साईडनं वाढवायची आहे. हे बघा, ह्या साईडनं पण थोडी वाढवते, ह्या साईडनं पण थोडी वाढवते. तर ते त्यामध्ये बरोबर मॅनेज होऊन जाईल. किंवा ह्या दोन्ही लाईनी तुमच्या बरोबर आल्या पाहिजेत, कमी जास्त झाल्या नाही पाहिजेत. तर मी ह्या लाईनी सुद्धा आपल्याला चेक करायच्या आहेत. तर मी कटोरी याप्रमाणे वाढवते आणि हे बघा परफेक्ट. बाकी कुठं सुद्धा आपल्याला वाढवायची नाही, परफेक्ट कटिंग करून घ्यायची. इथून हलकी वाढवत मी आहे, ह्याच मार्किंगला गेली आहे. लक्ष देऊन बघा आणि सेम प्रोसिजर करा. आणि हे बघा, या साईडला पण 1/2 इंच फक्त वाढवली आहे. तर इथं आपली बरोबर 9 इंच आली पाहिजे, तर माझी येते. फक्त 1/2 इंच वाढवले दोन्ही साईडने. हे बघा, हे 9 इंच. तर आता आपल्याला कटोरी ट्रक्स किती इंचाचा घ्यायचा आहे ते पण बघू. तर आपण 2 इंच ट्रक्ससाठी वाढवलाय, तर तो 2 इंच आपल्याला इथं मध्याला दाबायचा आहे. तर इथं 2 इंच घेतला आपण, ट्रक्स 2 इंच घेतला, तर ट्रक्स उंची आपल्याला त्यात 1 इंच प्लस करून घ्यायचे, 3 इंच घ्यायची आहे. म्हणजे पप परफेक्ट बनतो आणि छातीला ब्लाउज टाईट किंवा खेचला जात नाही. आणि आपला पप बघा किती छान बनला आहे. ब्लाउज कटिंग कम्प्लीट झाला आहे. हा शिवायचा कसा हा व्हिडिओ मी दाखवला नाहीये, पण हा आपला शिवल्यानंतरचा लुक आहे. शिलाई मार्जिनिंग आपली अशी राहिली आहे
आणि काकेमध्ये कपडासुद्धा तंतोतंत जुळला गेला आहे. कटोरीला आपण टोक जास्त दिसायला नको म्हणून टोक मोडले आहेत. आणि ब्लाऊज शिवायचा कसा हा तुम्हाला पाहायचा असेल तर वर जो व्हिडिओ दिसतोय तो तुम्ही व्हिडिओ जाऊन ह्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल. आणि हा प्रॉपर 38 साईजचा ब्लाऊज तुम्हाला कटिंग कसा करायचा, शिवायचा कसा, हा जर तुम्हाला पाहायचा असेल तर या चॅनेलवर कटोरी ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग असा व्हिडिओ अपलोड आहे. जो वर दिसतो कोपऱ्यामध्ये तो व्हिडिओ आहे. मी याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. कशी वाटली माझी ही शिकवण्याची पद्धत? आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर चॅनेलला सबस्क्राईब करा.